नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. यंदा 2026 मध्ये 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी दीप अमावस्या आलेली आहे, जिला आपण गतहरी अमावस्या देखील म्हणतो. दीप अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत, जसं की घरातील जाळे जळमटे या दिवशी आपल्याला आवर्जून काढायचे आहेत. पाण्यामध्ये खडा मीठ, चिमूटभर हळद आणि गोमूत्र घेऊन संपूर्ण घरातील फरशी स्वच्छ पुसायची आहे. याने काय होईल, घरातील निगेटिव्हिटी बाहेर पडेल. आणि मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ आपल्याला पुसायचा आहे. मुख्य दरवाजावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. आणि उंबरठा लेपन हळदीने आपल्याला उंबरठा लेपन देखील करायचं आहे. बघा मैत्रिणींनो, अमावस्या ही तिथी लक्ष्मी प्राप्तीची तिथी मानली जाते, म्हणून आपल्याला ह्या काही गोष्टी करायच्या असतात. तसेच या दिवशी काही उपाय देखील पितृदोषापासून मुक्ती मिळावी यासाठी केल्या जातात. तर एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. शिवमहापुराणात गुरुजींनी हा उपाय सांगितलेला आहे. तर जिथे नदी, विहीर, जलाशय असेल, तलाव असेल, त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये तूप घालायचं. 2 वातींची 1 वात आपल्याला करून त्या दिव्यामध्ये घालायची, तूप घालायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याचं मुख आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे. तर या उपायाने पितृ तृप्त होतात. आणि जिथे जलाशय नसेल, विहीर, तलाव, नदी नसेल, तर मग त्यांनी काय करायचं, आपल्या किचनमध्ये पाणी पिण्याचा माठ जो असतो, तर त्या ठिकाणी सुद्धा हा दिवा आपण प्रज्वलित करू शकतो. मात्र दिव्याची ज्योत दक्षिणेकडे असावी हे लक्षात घ्या. तर महिलांनो, प्रत्येक अमावस्येला हा उपाय आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.